यांच्या गजरामध्ये सामनावीर पुरस्कार तसेच नाशिक संघ या सामन्यात सामना जरी गमावलेला असला तरी मन जिंकून मात्र त्यांनी यश मिळवलेलं आहे। नाशिक संघाला उत्कृष्ट सहभागाबद्दल मान्यवरांच्या हस्ते माननीय काळे साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे। संपूर्ण नाशिक संघ संपूर्ण माननीय गिरी साहेब आणि सर्व संघ सहकारी यांनी कृपया व्यासपीठावर यावे। मित्रांनो पहिला क्वार्टर फायनल होणार आहे संध्याकाळी 7:30 वाजता रायगड विरुद्ध वाशिम। खेळाडूंनी नोंद घ्यावी। पहिला उपांत्य सामना रायगड विरुद्ध वाशिम आज संध्याकाळी 7:30 वाजता। जळगाव जम्बो संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल आहेत। नाणेफेकीचा कौल जिंकलाय जळगाव जम्बो संघाने आणि प्रथमतः फलंदाजीचा त्यांचा निर्णय आहे। बघूया आज या प्री क्वार्टर सामन्यामध्ये किती धाव संख्या करू शकेल जळगाव जम्बोस। काल मात्र अतिशय मोठी धाव संख्या एक धावांचा डोंगर त्यांच्या माध्यमातून। दादा एक मिनिट। जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव यांनी अतिशय उत्कृष्ट मॅचेस भरवल्या, स्पर्धा आयोजित केलेल्या आहे। निवास व्यवस्था जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदर केली आहे। मी आमच्या नाशिक जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेचा मी सचिव या नात्याने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। धन्यवाद नाशिक संघाचं। जळगाव जम्बोज विरुद्ध जळगाव जजेस हा अत्यंत भावनिक सामना। अयाज भाईंच्या मुखातून आलेले हे शब्द। पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट षटकार गणेश गव्हाणे यांचा आणि जळगाव जम्बोजने दाखवून दिलंय की त्यांचे इरादे काय आहेत। आमचे सहकारी विलास भालेराव हे पुढील समालोचन करतील, त्याबद्दल मी त्यांना आमंत्रित करतो। पुढील आवाज श्री विलास भालेराव यांचा। धन्यवाद सर। अत्यंत रोमहर्षक असा हा सामना जळगाव जजेस विरुद्ध जळगाव जम्बोज आणि गणेश गव्हाणे यांचा दुसरा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर अशी धाव चोरलेली आहे। षटकाराबरोबर धाव संख्या पोहोचली आहे 8। पुढचा हा चेंडू और खूबसूरत सा कैच। पहली विकेट का पतन जलगांव जंबोज का।
बैठ मराठी हिंदी का ये रखेंगे। काफी जल्दी पहली विकेट को खोया है जलगांव जंबोज ने। चेतन चव्हाण चेतन चौहान आए हैं। जळगाव संघाचे कर्णधार. काफी आक्रामक और मिक्स पाहिजे आता. ब्लास्टर बल्लेबाज है। खुद की काबिलियत को कल साबित किया इन्होंने इसी ग्राउंड पर। 6 में 6 छक्के जड़े थे, साथ ही साथ अपना शतक भी पूरा किया था। वेरी नाइस बॉल, काफी बढ़िया गेंद। फील्ड को काफी अच्छी से सजा के रखा है। जजेस की टीम का नाम क्या है? जलगांव जजेस ने। अगली गेंद डाउन द विकेट आए और हवा में उछाल दिया गेंद को, सामने कोई फील्डर मौजूद नहीं। और 6 रन, जबरदस्त प्रहार किया। बैट्समैन कौन है? गणेश का ये दूसरा छटका। सर मेरा क्या है, मेरे अंदर है कीड़े, तो आप मेरा बड़ा कीड़ा है, तुमको मालूम नहीं अभी। मेरे को मालूम है ना, सब बोल रहे हैं ना। तो आप चलने दो, तो मेरे को ऐसा पिंग कर दिया करो। पूछना उसको आके पे बॉलर स्ट्राईकला आलेले आहेत चेतन चव्हाण आज. हां, काफी उम्मीद है चेतन से आज भी। आज पण ते शतकाची गुढी उभारतील का, हा सर्वांनाच प्रश्न आहे. काफी कॉन्फिडेंट नजर आते हुए चेतन। पहली गेंद चेतन और वाइड। इस तपती हुई धूप में सारे जोशीले प्लेयर्स। अगली गेंद और क्लिक किया है सिंगल के लिए। 1 रन लेने में कामयाब। बड़ी जल्दी में पहला विकेट खोया है जलगांव जंबोज ने। जलगांव जजेस की पहली कामयाबी विनोद म्हात्रे के स्वरूप में। खड़े रहे थे। नए बल्लेबाज गणेश गव्हा ने क्रीज पर घुमाया है, लेकिन वाइड का इशारा अंपायर की ओर से। अतिरिक्त रन जुड़ेगा जलगांव जंबोज के खाते में। घुमा दिया है, कोई फील्डर मौजूद नहीं और यह बाउंड्री के पार। 6 का इशारा। 6 रन जुड़ेंगे जलगांव जंबोज के खाते में। साथ ही साथ गणेश गवाने का तीसरा सिक्सर। दो गेंदें अब तक इस ओवर की। गुड शॉट अगेन। शॉर्ट चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला गणेश गव्हाणेंच्या फलंदाजीतून आलेली एक धाव। कर्णधार चेतन चव्हाण विस्फोटक फलंदाज, घातक फलंदाज आणि समोर आहेत चाणाक्ष श्री आदरणीय सावरकर साहेब, धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश। बघूया काय करतात। सुंदर असा चेंडू फाईन लेगच्या दिशेने टर्न केला। शॉट फाईन लेगला शेख साहेब अडवतील तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी जळगाव जंबोज। हा सामना जळगाव जंबोज विरुद्ध जळगाव जजेस यांच्यात होत आहे आणि
या सामन्याला बघण्याकरिता सुंदर चेंडू, रखरखत्या उन्हात संपूर्ण स्टाफ त्यांच्या परिवारासह उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचं हार्दिक स्वागत. 2 षटकांनंतर जळगाव जंबोची धावसंख्या झाली आहे 25 धावा. 1 गडी बाद झालेला आहे विनोद माचरे यांच्या स्वरूपात. विनोद माचरे अत्यंत उत्कृष्ट फलंदाज. गणेश गव्हाणे 8 चेंडूंचा सामना करत 20 धावांवर खेळत आहे. नवीन गोलंदाज शक्ती सामना करतील चेतन. कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात यशस्वी. शक्ती आपला पुढचा चेंडू गणेश यांना. सुंदर असा चेंडू बीट झालेले आहे गणेश. शक्ती एक उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट खेळाडू. चॅरिटी कमिशनर या कार्यालयात ते कार्यरत आहेत. अगली गेंद डॉट वाइड. आदरणीय फड साहेब हे जजेस 11 संघाचे कर्णधार आहेत. सुंदर विकेट किपिंग करतात. आमचे सहयोगी मित्र पारेख हे माझ्याबरोबर हिंदीतून समालोचक करीत आहेत. गणेश यांच्या फलंदाजीतून निघालेला हा लॉंग ऑनच्या दिशेने गेलेला चेंडू 1 धाव घेण्यात यशस्वी. चेतन सामना करतील शक्ती यांचा. पुढील आवाज पारेख यांचा. अगली गेंद काफी बेहतर साबित होता हुआ ये ओवर. घुमा के खेल दिया है हवा में गेंद. देखना होगा बाउंड्री पार हो गया नहीं. यस 6 रन के लिए. इसी के साथ साथ चेतन चौहान जो कैप्टन है जलगांव जंबोज के, इनका पहला सिक्सर. कल के मैच के बाद जो लोग चेतन का खेल देखने आए थे उनके चेहरे पर ज्यादा हंसी. पहला सिक्सर. नया है वह. गेंद शक्ति पाटिल इनका काफी कामयाब ओवर साबित होता हुआ. सिर्फ एक 6 लगी है इस ओवर में. फिर से खेल दिया है. ये बाउंड्री. 4 रन और जुड़ेंगे. आखिरी 3 गेंदों में 10 रन खींचे हैं जलगांव जंबोज ने. 3 ओवर के खेल के बाद 38 रन का स्कोर. 1 विकेट का पतन. गणेश गव्हाणे का बेहतरीन परफॉर्मेंस. 10 गेंदों में 21 रन बनाए हैं इन्होंने. साथ ही चेतन चौहान 6 बॉल में 6 गेंदों का सामना करते हुए 13 रन बनाए हैं. नवीन गोलंदाज नाव कोण? नवीन बनसारे साहेब नवीन गोलंदाज. सिटी एंड कडनं गोलंदाजी करतील गणेश गव्हाणे यांना. उंच मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटचे फिल्डर फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव घेण्यात यशस्वी. मित्रांनो आज गुढीपाडवा नवीन वर्ष, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. त्याबद्दल सगळ्यांना
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तितक्याच सुंदर पद्धतीने टोलवलेला हा मिड विकेटच्या दिशेने चेतन यांच्या फलंदाजीतून आलेला दुसरा उत्कृष्ट षटकार. चेतन एक घातक, विस्फोटक, डेंजरस फलंदाज, ज्यांनी मागच्या सामन्यात 25 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं होतं मुंबई मॅजिक विरुद्ध. आजही ते त्याचप्रमाणे फलंदाजी करताना पुन्हा एकदा हा उंच पद्धतीने टोलवलेला आणि आउट. चेतन चव्हाण उंच मारण्याच्या नादात झेलबाद झालेल्या उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. जजेस 11 संघामध्ये जो आनंद दिसतोय तो ग्राउंडवर दिसून राहिलाय की एक महत्वाचा गडी बाद केलाय त्यांनी. नवीन गडी अनिकेत पाटील हे सुद्धा तितकेच विस्फोटक फलंदाज. गणेश संघाकरिता एक बाजू लावून धरून खेळत आहेत. नवीन फलंदाज अनिकेत सामना करतील आदरणीय साहेबांचा. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना विकेट किपर क्लोज, शॉर्ट थर्डमॅन थोडस वाईड केलेलं आहे. सुंदर असा चेंडू, बीट झालेले आहे बॅट्समन. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करताना साहेब इथे अनिकेत समजू नाही शकले. गणेश त्यांना एक मोलाचा सल्ला देताना पहिला चेंडू खेळलेला आहे, घाई करण्याची गरज नाही. पुन्हा एक चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज फील्ड करतील तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी अनिकेत. पुढच्या चेंडूचा सामना करतील गणेश. यस सर. काल जी एक विश्व विक्रमी पार्टनरशिप झाली होती तब्बल 190 धावांची, त्यामध्ये अनिकेत यांचा वाटा होता 76 धावांचा, फक्त 23 चेंडू. थँक्यू अयाज भाई दिलेल्या माहितीबद्दल. गणेश यांनी सुंदर पद्धतीने टोलवलेला हा चेंडू लॉंग ऑन द दिशेने एक धाव घेण्यात यशस्वी. आणि या एक धाव संख्येबरोबर जळगाव जंबोची धावसंख्या झालेली आहे 47 आफ्टर 4 ओव्हर्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. आउट झालेले फलंदाज आहेत विनोद माचरे, चेतन चव्हाण. यापुढील समालोचन श्री सुजीत पारेख. 4 ओवर का खेल, अब तक 2 विकेटों का नुकसान. थैंक यू सुजीत सर, मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कमेंट्री की औपचारिकता मुझे सौंपते हुए. जो आपने दिलगिरी दिखाई है. 5वां ओवर वाइड गेंद के साथ ओपनिंग की है साहब ने. धन्यवाद पारेख भाऊ साहब. फिर से एक बार गेंद थामी गई है सावरकर साहब के हाथ में. पिछला ओवर भी कामयाब डाल चुके हैं. और ये क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. पहली बॉल वाइड डालने के बाद सीधा क्लीन बोल्ड किया है. गेंद की दिशा को चेंज कर कर बल्लेबाज को चकमा दिया एक तरीके से. गणेश पवेलियन की ओर लौटते हुए काफी निराश होंगे. नवीन फलंदाज सचिन देशमुख, जळगाव जंबोचे
अनुभवी फलंदाज जळगाव जम्बोज जेव्हापासून खेळत आहेत तेव्हापासून सचिन देशमुख हे संघाचा भाग म्हणून खेळत आहेत. या वयातही त्यांचा जोश, होश, बॉडी लँग्वेज बघण्यासारखी. सचिन देशमुख एक परफेक्ट ऑलराऊंडर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उत्कृष्ट फिल्डर, वरिष्ठ सहयोगी. आदरणीय सावरकर साहेबांच्या एक चकव्या बॉलला गणेश गव्हाणे फसले आणि त्रिफळा चीज झाले. गेम ऑफ क्रिकेट, देअर इज एनिथिंग पॉसिबल एनी टाइम. Thank you, Mr. Parekh, for giving me the chance to say something at here. Next, Mr. Parekh. नेक्स्ट गेंद फुल टॉस बॉल 1 रन के लिए खेला. हम्म. 49 रन्स का स्कोर अब तक टीम का. 2 गेंदें गिर चुके हैं इस ओवर की. तीसरी गेंद और ये फुल टॉस गेंद को खेल दिया है 6 रन के लिए. ताकत का पूर्ण उपयोग. क्रीज पर देशमुख सर और अनिकेत पाटिल क्रीज पर बने हुए. जोश की बिल्कुल कमी नहीं. फिर से खेल दिया गैप में. प्लेयर मौजूद, काफी अच्छी फील्ड, साथ ही 1 रन लेने में कामयाब. एक रन चुराया है आखिरी गेंद पर. चार गेंदें गिर चुकी है अब तक. 2 गेंदें शेष. वाइड बॉल. वाइड का इशारा अंपायर की ओर से. देशमुख सर बाउंड्रीज निहारते हुए नीचे से खेल दिया है. प्लेयर मौजूद. लॉन्ग ऑफ की दिशा में 1 रन. चार ओवर के बाद 5 ओवर. एक गेंद अभी भी शेष है गेंदबाज की, क्योंकि पहली बॉल वाइड थी. 58 धावा, 58 रन. सो जिस प्रकार से प्रारंभिक रूप से झटके और धक्के लगे थे जंबोस को, उसके बाद पारी को सजाने का, संवारने का कार्य करते हुए बल्लेबाज. शॉर्ट अप लिंक, सही शॉट और लॉन्ग लेग के ऊपर से खेला सीधे दर्शकों के बीच. पांच ओवर के बाद 64 रन, 64. जलगांव जंबोज. सो शुरुआत में जो क्षतिग्रस्त हुई थी पारी, पहले तो उसका जीर्णोद्धार किया, अब उसका पाया भरनी की है और अब आवश्यकता होगी कलश चढ़ाने की. ये देखना रोचक होगा क्या शतक की गुड़ी उभार सकते हैं बल्लेबाज.
गेंद के पीछे तेज गति से विकेट के बीच में दौड़ते हुए दोनों ही बल्लेबाज। सुचित पारेख हमारे सहयोगी समालोचक एक विशेष स्थान पे अपनी सेवाएं देते हैं माननीय जिला सत्र न्यायालय में। सैलरी बिल अत्यधिक महत्वपूर्ण पोजीशन, इसी के कारण सभी इनको जानते हैं। थैंक यू सर, सबने प्यार बनाया है, आगे भी प्यार बढ़ता रहे यही उम्मीद रखते हैं। ये कारवा प्यार से चला है और आगे भी निश्चित रूप प्यार से मिले। आपकी प्रार्थना कबूल हो, प्यार बढ़ता रहे, सैलरी बढ़ती रहे। बिल्कुल, और स्कोर भी बढ़ता रहे। ये बाउंड्री, खूबसूरत सा शॉट, गेंद को सिर्फ दिशा दिखाई है, ज्यादा ताकत का उपयोग नहीं। देशमुख सर जानते हैं, प्लेयर्स के बिटवीन का गैप समझते हैं। तेजी से आने वाली गेंद को सिर्फ दिशा दिखाई और 4 रन जोड़ लिए अपने खाते में। वैसा ही शॉट, गेंद हवा में, प्लेयर मौजूद। अनुभवी बल्लेबाज है सचिन जी देशमुख। जब से इस टीम की स्थापना हुई है, संस्थापक सदस्य तथा अध्यक्ष है जलगांव जंबो टीम के। अनिकेत पाटिल इज ऑन स्ट्राइक। What a shot! और बढ़िया शॉट, 6 रन के लिए खेल दिया है। तेजी से आती हुई गेंद खेल दिया है गैप में और ये बाउंड्री। 2 गेंदों में 10 रन जोड़ते हुए अपनी टीम के लिए। जानना चाहेंगे हमारे सहयोगी साद शेख, इनसे रनों की संख्या। 6 ओवर के बाद 82 धावा 3 घड़ी बाद। हम बात कर रहे थे सचिन जी देशमुख की। अनुभवी बल्लेबाज है। जेना देखे रवि ते देखे कवि, अन जेना देखे कवि ते देखे अनुभवी। अत्याधिक अनुभव संपन्न ऐसे बल्लेबाज ऐसे समय पे टीम के लिए बल्लेबाजी कर रहे हैं जब आवश्यकता है। काफी खूबसूरत बात कही है AYAZ आयात साहब ने। जो ना देखे रवि वो देखे कवि। नो बॉल, नो बॉल, फ्री हिट। खामियाजा भुगतना पड़ेगा टीम को। एक अतिरिक्त रन जुड़ने के साथ फ्री हिट भी होगी। घुमा के खेला है, कैच। लेकिन जो प्रेक्षक उत्साहित हो गए थे उन्हें बता दें कि यह फ्री हिट थी। भाग्यशाली है। जिस प्रकार से कहा जाता है कि भाग्य भी शूरों का साथ देता है, वीरों का साथ देता है, उसी प्रकार से साहसिक बल्लेबाजी करते हुए सचिन देशमुख। वाइड, कौटुंबिक न्यायालय के माननीय न्यायमूर्ति जिनके हाथ में इंसाफ का तराजू रहता है, ऐसे माननीय लिमकर साहब। फिर से एक बार अपनी दिशा, लय और गति को प्राप्त करते हुए माननीय रितेश जी लिमकर साहेब।
सराहना के पात्र है सभी ऑनरेबल जजेस महोदय जो इतना सुंदर क्रिकेट खेल रहे हैं। हल्के हाथों से खेला, सही रणनीति, सही सोच। हर गेंद पे हम चौके और छक्के नहीं लगा सकते हैं, लेकिन बीच बीच में इक्कड़ दुक्कड़ रन बना के स्ट्राइक रोटेट करे और स्कोर बोर्ड हलता रखे, जिसके कारण एक बड़े स्कोर की नींव बना सकते हैं जलगांव जंबोस। कई बार ऐसा होता है कि लीग मैचेस में कुछ और होता है और नॉकआउट मुकाबले में कुछ और। नाइस पीस ऑफ बॉलिंग, ग्रेट बॉलिंग बाय लिमकर साहेब। आसान नहीं होता है गेंदबाजी करना नॉकआउट मुकाबलों में। लॉन्ग लेग की दिशा में ये शॉट, शेख साहब इसके पीछे, 4 रन। तेजी से निकलती हुई गेंद, और हम देख रहे हैं कि विकेट के पीछे माननीय आदरणीय प्रातस्मरणीय फड़ साहब, श्रीनाथ जी फड़ साहब कप्तानी की भूमिका निभाते हुए, बहुत ही एक्रोबैटिक और एथलेटिक इनका शरीर। ऊंचा शॉट, जलगांव जजेस टीम के स्कीपर ऑनरेबल फर्ड साहब थोड़ा ड्रिंक्स ब्रेक में रणनीति को चेंज करते हुए नजर आ रहे हैं। सराहना तो बनती है निश्चित रूप से, जिस तरह से कड़ी धूप में दोनों ही टीमें जिस प्रकार से खेल रही है, जिस प्रतिबद्धता के साथ, जिस एकाग्रता के साथ, जिस तन्मयता, आत्मीयता और स्नेह के साथ, पूरी स्पोर्ट्समैनशिप के साथ ये मुकाबला खेला जा रहा है। और हम जो जलगांव वासी है, हमारे लिए एक भावना विवश, भावनिक ऐसा ये मुकाबला, क्योंकि दोनों ही टीम स्थानीय जलगांव की, जिसमें एक मान्यवर जजेस की टीम है और एक जंबोस की। रनों की संख्या जानना चाहेंगे। 95 रन का स्कोर है 7 ओवर के खेल के बाद। साथ ही 3 विकेटें भी खोई है जलगांव जंबोज ने। लेकिन विकेटों का परिणाम कहीं दिख नहीं रहा है बल्लेबाजों पर। प्रेशर को काफी अच्छी तरीके से हैंडल करते हुए फिर से हवा में गेंद, प्लेयर मौजूद और ये सुंदर कैच। लाहौटी साहब, व्हाट अ ग्रेट कैच बाय द ग्रेट ऑनरेबल जज लाहौटी साहब। देशमुख साहब की विकेट का पतन। नए बल्लेबाज के रूप में द पीपी एक्सप्रेस पंकज पाटिल, और सराहना करनी होंगी मान्यवर लाहौटी साहब की। काफी ऊंचा शॉट था, गगन भेदी था, गगनचुंबी था। एक समय तो लगा कि गेंद गुरुत्वाकर्षण शक्ति को पार करके ग्रह तारों नक्षत्रों में चली जाएंगी, लेकिन गेंद लौट आई और लाहौटी साहब ने एक अप्रतिम अविस्मरणीय लाजवाब कैच लपका है।
सध्या पुसदी येथे आपले न्यायदानाचं पवित्र कार्य करणारे माननीय न्यायमूर्ती महोदय रितेशजी मावतवार साहेब आलेले आहेत समालोचनामध्ये. ते आम्हाला प्रसादतुल्य मार्गदर्शन करणार आहेत आणि या स्पर्धेत खेळाडू म्हणून त्यांनी लक्षवेधक कामगिरी केलेली आहे. तर आपलं स्वागत आहे माननीय साहेब आपलं. Thank you so much. In hot sun out here, when the jumbo judges team is really fielding well, I have not seen a district judge catching such a high catch. Now the bowler. Oh, a very rare occasion when Mr. Srinath Phad drops a catch. It's a really rare occasion. He's one of the best fielder from the jumbo judges team. He's the backbone of the jumbo judges team, and even we can say it's a rare of the rarest. Brilliant effort by Phad sir. Clean bowled. What a bowling. A big wicket. Pankaj Patil. as better Yorker as that of Malinga. Even Lasit Malinga would be proud of this Yorker. Right in the slot, and it was a bold out there. All the judges from the Jalgaon team are as fit as Usain Bolt. You can see all the judges here. May it be Mr. Veer Savarkar, may it be Mr. Phad. Everybody out here is batting, is fielding, and they are dedicating everything on the ground. We are really hopeful that they will change some scenario out here. Another good shot straight to mid off. Very good fielding by. Back to the bowler. After 8 overs, the score is 1-0-1 for the loss of 5 wickets. 1 not 1 out of by the loss of 5 wickets. 8 ओवर के बाद 101 101 for the loss of 5 wickets. Jalgaon Jumbos. सुंदर असा हा फटका. आणि आता आपल्या सोबत सह समालोचक वरिष्ठ समालोचक म्हणून आलेले आहेत आर.डी. जोशी साहेब आणि माननीय न्यायमूर्ती पुसद येथील मोपतवार साहेब यांच्यासह ते समालोचन करतील. माननीय साहेब इंग्रजीत आणि जोशी साहेब मराठीत समालोचन करतील. धन्यवाद. आणि सुंदर या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे आणि मान्यवर जजेस जे आहेत ते या ठिकाणी जल्लोष करत आहेत. आणि का न करावा, करायलाच हवा. कारण जरी लिमिटेड ओव्हर या ठिकाणी असल्या तरी फलंदाजाला आऊट करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे आपोआपच संघावर प्रेशर येत असतं. पुढचा फलंदाज मैदानात आता येत आहे. कल्पेश पाटील जळगाव जंबोचा हा फलंदाज. जळगाव सारख्या तापलेल्या या उन्हात चौकार आणि षटकारांची आतषबाजी होत असताना आपल्याला एक सावलीसारखं वाटायला लागतं, गारगार वाटायला लागतं ना. फलंदाज गोलंदाजी करतोय आणि हा फटका हुकलेला आहे.
सुंदर गोलंदाजी सन्माननीय न्यायाधीश महोदयांची. गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि हा सुंदर हवेत फटका मारलेला आहे आणि हा झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु 4 धावा या ठिकाणी फलंदाजाला मिळत आहे. सुंदर फटका. आता जळगाव जम्बोचा स्कोर झालेला आहे 8.4 षटकात 106 धावा. धावांचं शतक आता या ठिकाणी लागलेलं आहे फळ्यावर. माफ करा, 6 विकेट या ठिकाणी पडलेल्या आहेत. पुढची आणि हा फटका हुकलेला आहे. 1 धाव फलंदाजाला मिळते नाही. ही लेग बायचा इशारा या ठिकाणी अंपायरने केलेला आहे. बरोबर जोशी साहेब, हा अटीतटीचा सामना जळगाव जम्बोज आणि जळगाव जजेस यांच्यामध्ये होत आहे आणि निश्चितच चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जळगाव जम्बो करतोय आणि एक मोठ्या धावसंख्येचं लक्ष जळगाव जजेस समोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. उंच फटका या ठिकाणी मारलेला आहे. 6 धावा जळगाव जम्बोला मिळत आहेत. या षटकाबरोबर धावसंख्या झाली जळगाव जम्बोची 113. अतिशय 9 ओव्हरमध्ये 113 रन आणि शेवटचं षटक या ठिकाणी बाकी आहे. पाहूया शेवटच्या षटकात किती धावा जळगाव जम्बोज काढून एक चांगलं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे जळगाव जजेस समोर. आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आज आपल्याला या जळगाव जजेसची पाहायला मिळत आहे. सावरकर साहेबांची अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिलीत. 10 षटकांचे या ठिकाणी लक्ष आहे. फलंदाज तयार झालेले आहेत. आदरणीय न्यायाधीशही गोलंदाजीसाठी तयार आहेत आणि हा पुढचा चेंडू फलंदाजाने हा अतिशय चांगल्या रीतीने टोलवलेला आहे, अडवण्यात आलेला आहे आणि एका धावेवरच समाधान या ठिकाणी फलंदाजाला मानावं लागणार. 1 धाव खूप महत्त्वाची असते ज्यावेळेस सामना हा अटीतटीचा होतो. जसं आपण गणेशोत्सव दुर्गोत्सवची वाट पाहतो तसंच या ठिकाणी क्रीडाप्रेमी सुद्धा या क्रीडा महोत्सवाची वाट पाहत असतात. हा फटका या ठिकाणी पुन्हा एकदा हुकलेला आहे आणि रनआउट होण्याचा प्रयत्न आणि हा बाद होण्याचा प्रयत्न असफल होताना दिसतोय. या ठिकाणी एक धाव महत्वाची आणि चांगला स्कोर या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न जळगाव जम्बोचा. एका धावेचं महत्त्व खूप असतं. पूर्ण पाण्याने भरलेल्या पेल्यात जर एक थेंब टाकला तर पाणी खाली पडतं आणि हा चेंडू सुंदररित्या यॉर्क करण्याचा प्रयत्न अडवण्यात आलेला आहे. 1 धावेवर फलंदाजाला समाधान या ठिकाणी मानावं लागतंय. 116 वर धावसंख्या गेली जळगाव जम्बोची. 3 बॉल बाकी आहेत. पाहूया 3 बॉलमध्ये काय स्कोर होत होते. आणि पुढचा फटका हा हवेत उंचरित्या मारलेला आहे. बघूया, झेल घेण्याचा प्रयत्न होतोय आणि हा झेल या ठिकाणी सुटलेला आहे आणि चौकार या ठिकाणी गेलेला आहे. नाही चौकार नाही गेलेला. फलंदाज तयार, सन्माननीय गोलंदाजही तयार या ठिकाणी. आणि हा पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा झेल आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. सय्यद साहेबांनी सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलेला आहे आणि उत्कृष्ट फलंदाज आपल्या पॅव्हिलियनकडे रवाना. नवीन फलंदाज दीपक राखुंडे, अतिशय उत्कृष्ट फलंदाज. पाहूया आपल्या या शेवटच्या बॉलवर काय किमया करतो ते.
या सामन्याचा शेवटचा चेंडू आणि तो खेळत आहे दीपक राखुंडे. एक चांगला स्कोर या ठिकाणी जळगाव जंबोजने जळगाव जजेस समोर ठेवलेला आहे. आणि या पुढच्या चेंडूवर सुंदर फटका आणि हा 6 धावा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फटकवण्यात आलेला आहे आणि हा सुंदर फटकेबाजीचा या ठिकाणी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते जळगाव जम्बोकडनं. काल आपण याचा आनंद घेतला. 124 रन्स या ठिकाणी जळगाव जम्बोने केलेले आहेत आणि 125 धावांचं लक्ष जळगाव जजेस समोर ठेवलेलं आहे. दोन्ही संघांचा आपण सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचंय. तर माननीय सहाय्यक अधीक्षक कोठावडे साहेब आणि जोशी साहेब या आपल्या अमृतवाणीच्या माध्यमातून आपण सर्वांना मंत्रमुग्ध, मोहित आणि मोहिनी विद्या, वशीकरण विद्या त्यांनी साध्य केलेली आहे आणि वेळोवेळी त्यांचं वरिष्ठ स्तरीय उच्चस्तरीय मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे. आपण रसिकजणांची इच्छा होती की विभिन्न माननीय साहेबांनी ज्या पद्धतीनं मावलवर साहेबांनी, जोशी साहेबांनी आणि कोठावदे साहेबांनी येतं समालोचन केलेलं आहे. अत्यंत धाराप्रवाह आणि साक्षात माता सरस्वतीचं ज्यांना वरदान लाभलेलं असे जोशी साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. आम्हाला आनंद आहे. आणि मित्रांनो, याच पद्धतीनं अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात अभूतपूर्व पद्धतीनं खिलाडू कुस्तीनं ही स्पर्धा पार पाडली जात आहे. कोर्ट प्रीमियर लीग येथे आलेल्या महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यातील, काड्याकापारातले, संत भूमीतील, कवयित्रींच्या भूमीतील, दगडांच्या देशा, हे राकट देशा, हे दणकट देशा, हे महाराष्ट्र देशा आलेल्या समस्त मराठी मनामनात, जनात, क्षणाक्षणात आणि कणाकणात ज्या दिवसाची जय जयकार होत आहे तो म्हणजे आपण सगळ्यांचा पवित्र गुढीपाडवा. आणि इथं उपस्थित झालेले समस्त माननीय न्यायमूर्ती महोदय, विविध खेळाडू, माता आणि भगिनी यांचं जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत. आलेल्या समस्त मान्यवरांचं आयोजन समितीच्या वतीनं मी कॉमेंटेटर, रिपोर्टर, ऑल इव्हेंट अँकर आणि आनंद वाटतो ज्यावेळी मला कोणी उल्लेख करतो, संबोधन करतं. प्लेटलेट ब्रँड ॲम्बॅसेडर, रक्तदूत, रक्तदान, प्राणदान, जीवनदान. तर आपण सर्वांचं खूप खूप आभार. विशेषतः आयोजन समितीचं त्रिवार आभार. आपण इथं कॉमेंट्रीची संधी दिली आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 36 संघांना सामोर जाण्याचं, परिचित होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आता मात्र सुजितजी चंदनकर आपल्याशी सुसंवाद साधत आहेत. औरंगाबाद आणि ठाणे पुढील सामना औरंगाबाद डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि ठाणे यांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस येथे यायचं आहे. आदरणीय CGM साहेब, मुगळीकर साहेब यांना विनंती की त्यांनी या पुढील सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. आदरणीय मुगळीकर साहेब, CGM साहेब, जळगाव कोर्ट. चला नाशिक ठाणे, चला दोघं संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर इकडे यायचंय. ठाणे आणि जिल्हा न्यायालय औरंगाबाद. या दरम्यान BHR मंगल कार्यालय येथे भोजनाची उत्तम अशी सोय करण्यात आलेली आहे. ज्या मान्यवरांना आणि खेळाडूंना भोजनाची इच्छा असेल त्यांनी कृपया भोजनाचा मनमुराद आस्वाद घ्यावा. ज्यांनी आतापर्यंत क्रिकेटची मेजवानी स्वीकार केलेली आहे आणि आता मात्र भोजनाची मेजवानी आपली प्रतीक्षा करीत आहे BHR मंगल कार्यालयात. गवईजी यांचं मनपूर्वक स्वागत.
रिस्पेक्टेड CGM मुगडीकर साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जात आहे. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. एक मिनिट. ग्रुप फोटो. डिस्कशन करून यायचं असतं. धन्यवाद. आम्ही आभारी आहोत माननीय मुगडीकर साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून दोन्ही संघांना प्रोत्साहित केलेलं आहे. धन्यवाद सर. हॅलो. न्यायालयीन कर्मचारी म्हणा का जजेस म्हणा, दिवसभर त्रस्त असलेला व्यक्ती आणि त्यात हा क्रीडा महोत्सव म्हणजे एक आनंदाची मेजवानीच. दोघी संघ अटीतटीचे आहेत. आता 2 फलंदाज या ठिकाणी जळगाव जजेस तर्फे उतरलेले. संघ खेळ म्हटला की हार आणि जीत आलीच. एक संघ जिंकणार आणि एक संघ हरणार हे निश्चित आहे. पण हार जीतपेक्षा आपण या ठिकाणी क्रीडा महोत्सवात जे घेऊन जायचं आहे ते म्हणजे आनंद. आनंद जीवनात हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि आपण सगळं या ठिकाणी आनंद या ठिकाणी घेऊन जायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. सन्मान्य फडसाहेब फलंदाजीसाठी या ठिकाणी तयार आहेत. गोलंदाज माचरे पण या ठिकाणी तयार आहेत. आणि हा पहिला चेंडू साहेबांनी टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1 धावेवर फलंदाजाला या ठिकाणी समाधान मानावं लागणार. एका धावेने सुरुवात झालेली आहे. हा दुसरा चेंडू आणि हा सुंदररित्या बचावात्मक खेळण्यात आला आहे आणि 1 धाव चोरण्यात आलेली आहे. हा सामना नक्कीच अटीतटीचा होणार. पुढच्या चेंडूसाठी सन्मान्य फलंदाज या ठिकाणी तयार आहेत आणि हा पुढचा चेंडू हा सुंदररित्या या ठिकाणी त्यांनी टोलवला आहे आणि एका धावेवर पुन्हा एकदा फलंदाजाला समाधान मानावं लागणार. पुढचा चेंडू आणि हा पायावर आदळलेला आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु धाव मिळालेली नाही आहे. जळगावच्या उन्हाचा तडाखा, पण फलंदाजाच्या बॅटमधनं निघालेला तडाखा हा सुखावून जातो. पुढचा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न केला परंतु हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. एवढ्या तळपत्या उन्हात फलंदाजी करणं, क्षेत्ररक्षण करणं खूपच कठीण गोष्ट. आणि हा पुढचा चेंडू हा सुंदररित्या पुढे येऊन मारण्यात आलेला आहे परंतु क्षेत्ररक्षकाने अडवलेला आहे. 1 धाव फलंदाजाला मिळते. पहिलं षटक संपलेलं आहे आणि 4 धावा मान्य जजेस संघाच्या या ठिकाणी फळ्यावर लागलेल्या आहेत. जळगावकरांची इच्छा आहे की पुन्हा एकदा आतषबाजी व्हावी आणि सन्मान्य जजेस संघाकडनं तो प्रयत्न होतोय.
आणि हे पुढचं षटक सुरू झालेलं आहे आणि हा अप्रतिम चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. मैदानावर फलंदाजी करत आहेत सन्माननीय श्री फडसाहेब आणि सन्माननीय श्री भाटे साहेब. हा पुढचा चेंडू येतोय आता आणि हा मारण्याचा प्रयत्न आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. आणि बघा मित्रांनो, ज्या पद्धतीने विनम्रता माननीय न्यायमूर्ती साहेबांनी दाखवलेली आहे त्या संदर्भात माननीय न्यायाधीश महोदय यांच्यासाठी 2 पंक्त्या सादर समर्पित. या चेंडूनंतर देखिए, भले ही विनम्रता से खड़े होते हैं, भले ही विनम्रता से खड़े होते हैं, मगर जो लोग बड़े हैं वो बड़े ही होते हैं. सो मित्रों, 4 पंक्तियां इस प्रकार से है कि भले ही विनम्रता से खड़े होते हैं, जो लोग बड़े हैं वो बड़े ही होते हैं. और ऐसे सम्मानीय जजेस से आया है हमारा संबंध, ऐसे सम्मानीय जजेस से आया है हमारे संबंध, जिनकी ठोकरों में कई सिंहासन पड़े रहते हैं, जिनकी ठोकरों में कई सिंहासन पड़े रहते हैं. इनकी विनम्रता को हमारा सलाम. उत्कृष्ट असा टोलवलेला हा 4 रनांसाठी फडसाहेबांनी आणि या 4 रनासह स्कोर झालेला आहे. अठरा रन. अतिशय सुंदर गणेश गव्हाणे. पुढचा बॉल फलंदाजीसाठी. या षटकाचा शेवटचा बॉल 4 रनांसाठी. तर अत्यंत उत्कृष्ट फलंदाजी करीत असताना माननीय श्रीनाथ फडसाहेब, आपण बघितलं साखळी सामन्यामध्ये 7व्या नंबरवर आले ते फलंदाजीला आणि त्या सामन्यात मात्र फलंदाजीचा अभ्यास त्यांनी केलेला होता आणि नेमका तो सराव आता उपयोगी पडत आहे. तर 4 रन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला पण 4 रन अडवण्यात या ठिकाणी क्षेत्ररक्षक. 2 ओव्हर 15 रन असा स्कोर. पुढचे विनोद माचरे बॉलिंग करत आहेत भाटे साहेबांना. पाहूया पुढचा बॉल. अतिशय उत्कृष्ट बॉलिंग पण 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. या धावसंख्येसह स्कोर झालेला आहे लेग बाय 16 रन. जम्बो संघ सुद्धा आपलं सर्वस्व पणाला लावत या बाद फेरीमध्ये डबल स्टेप आउट, स्विंग अँड मिस.
नेत्रदीपक फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक हाती कलेक्शन आणि थ्रो भलतंच विलक्षण आणि आनंद घेत आहोत आपण प्रत्येक क्षण. एक गडी बाद. नवीन फलंदाज शक्ती आणि शक्ती यांना मुक्त संचार करण्याचा परवाना मान्यवरांनी दिलेला आहे. कारण मित्रांनो, होठों पे मोहब्बत के फसाने नहीं आते, साहिल पे समंदर के खजाने नहीं आते, और उड़ने दो इन पंछियों को खुली हवा में कि फिर लौट के जवानी के जमाने नहीं आते. त्या ठिकाणी जळगाव जजेसचा स्कोर आहे 19 रन, 1 आऊट आणि 3 ओव्हर. चौथे षटक या ठिकाणी टाकले जाणारे नवीन फलंदाज शक्ती पाटील. अतिशय अटीतटीचा हा सामना. पाहूया यात बाजी कोण मारणार आहे ते. जळगावकर रसिक मायबापांसाठी मात्र हा भावनिक क्षण. दोन्ही संघ स्थानीय आणि दोन्ही संघांची आपल्या भावना. निर्धाव चेंडू. अयाज भाई, यही आनंद अपन यहाँ पे लूट रहे हो. खूप चांगला प्रयत्न. अत्यंत वेगवान आणि द्रुतगती असा हा चेंडू सीमारेषा बाहेर गेलेला आहे. विकेट किपर उंचीने खूप असल्यावरही चेंडू अडवण्यात अपयशी ठरलेले आहेत आणि या 4 धावा झालेल्या आहेत. 4 धावासह एखाद्या विलक्षण योद्ध्याप्रमाणे खेळत असताना माननीय फड साहेब पॉइंटच्या दिशेनं. या ठिकाणी थर्ड अंपायर मागितलेला आहे रनआउटसाठी. तर अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी जळगाव जंबोचं आणि रनआउट करण्याचा प्रयत्न. थर्ड अंपायरचा काय निर्णय येतो याकडे सर्व प्रेक्षकांचं टीमचं लक्ष. एक विकेटसह 23 वर स्कोर. चौथं षटक. अत्यंत उत्कंठावर्धक, चित्तथरारक, रोमहर्षक असा हा सामना आणि अविस्मरणीय असे क्षण. खरं म्हणजे मित्रांनो, आपण समस्त भारतवासी होय उत्सव प्रिय आहात. आज मराठी नववर्ष, गुढीपाडवा, उद्या पवित्र रमजान महिना प्रारंभ होत आहे. मात्र विविध उत्सव साजरा करीत असताना क्रिकेटचा हा उत्सव महिन्याचा 12ही महिने क्रिकेटचा उत्सव असतो आणि आपण यात सहभागी झालेलो आहोत. ज्या पद्धतीनं माननीय न्यायालयीन कर्मचारी मंडळींनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, आपण समस्त आयोजन मंडळीसाठी मित्रांनो एकदा इमानदारीनं टाळ्या वाजवूया.
सर्वांचे खूप श्रम मेहनत डिसिजन पेंडिंग. करण माने हे चातकाप्रमाणे वाट पाहत असताना अति उत्साही कार्यकर्त्यांचा कौतुक करूया आपण. मूर्ती छोटी पण कीर्ती मात्र महान. आणि खूपच गुंतागुंतीचा निर्णय. आणि वीर सावरकर साहेब काहीतरी इथं आपले संशयाचा फायदा बॅटिंग टीमला. नक्कीच साहेबांच्या सूचनेचा मान राखला जाईल. डीजे बाबू यांना सुद्धा विनंती आहे की अधूनमधून त्यांनी आपली चुणूक दाखवावी. नाटक गाई नको पण साहेब. एक एक रन घेऊन धावसंख्यापर्यंत पोहोचण्याचा जळगाव जजेसचा प्रयत्न आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल वाटे साहेबांना उत्कृष्ट तर टोलवलेला आणि या ठिकाणी 4 रन. या 4 धाव संख्येसह स्कोअर गेला आहे 28. एक विकेट 3.4 ओव्हर. या षटकाचे 2 बॉल अजून शिल्लक आहे. तर आज गुढीपाडवा निमित्त संपूर्ण न्यायालयीन कर्मचाऱ्यांतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. उत्कृष्ट बॉलिंग या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी शक्ती पाटील आणि फड यांच्यामध्ये. 4 ओव्हर 29 रन. पुढचं षटक टाकण्यासाठी येत आहे. कृपया टार्गेटचा पुनरुच्चार करावा. 36 बॉलमध्ये 96 रनांची आवश्यकता. 6 ओव्हर या ठिकाणी बाकी आहेत. पुढचं षटक घेऊन येत आहेत गणेश गव्हाणे. फलंदाजी करीत आहेत शक्ती पाटील. या षटकाचा पहिला बॉल गणेश गव्हाणे शक्ती पाटील यांच्यासाठी. आणि या अतिशय उत्कृष्टरित्या टोलवलेला 4 रन. या 4 रनाचा स्कोअर झालेला आहे 33 रन. तर झेलबाद या ठिकाणी उत्कृष्ट झेल या ठिकाणी घेतलेला आहे. आणि फलंदाज आपल्या पहिल्यांकडे. नवीन फलंदाज या ठिकाणी ग्राउंडमध्ये उतरलेले. नवीन फलंदाज
क्रीडांगणावर रणांगणावर प्रवेश करीत असताना माननीय मनोज बंजारे साहेब आणि जम्बो संघ आणि जम्बो संघाच्या पाठीराख्यांमध्ये उत्साह संचारलेला अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात जजेस संघ यशस्वी. या धावसंख्येसह स्कोर झाला आहे 34 रन. 33 बॉलात 91 रनांची आवश्यकता जजेस संघाला. तर या ठिकाणी आतषबाजी झाली तरच या धावसंख्येपर्यंत पोचू शकतील. तर पाहूया गोलंदाजी आणि फलंदाजी दोघी दिग्गज, दोघं खेळाडू, दोघं संघ. पुढील धाव आणखी एक धाव घेण्यात यशस्वी. 2 धावा या ठिकाणी घेतल्या आहे. विकेट किपरच्या हातात बॉल जर नक्कीच मिळाला असता या ठिकाणी फलंदाज आऊट होऊ शकला असता, परंतु अयशस्वी प्रयत्न. आणि या धावसंख्येसह 36 धावसंख्या झालेली आहे जजेस संघाची. पुढचा चेंडू आणि हा सुंदर असं क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. मोठ्या कालावधीनंतर यांच्याकडे चेंडू आलेला. प्रतीक्षा पूर्ण. निश्चितच आजचा दिवस हा पावन झालेला आहे. लोअर फुलटॉस आणि देशमुख साहेब तिथे उपस्थित आहेत. जबरदस्त कौतुक करावं लागेल ते फड साहेब यांच्या रनिंग बिटवीन द विकेटचं. अत्यंत चित्याच्या चपडाईनं ते रनिंग बिटवीन द विकेट करीत असतात. माननीय श्रीनाथजी फड साहेब. एका उत्साही कार्यकर्त्याच्या आनंदावर विरजन. तर अशा पद्धतीनं एका पाठोपाठ एक गडी बाद होत असताना माननीय फड साहेब मात्र एकाकी खिंड लढवित आहेत. आणि आता बंचारे साहेब एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. खास यावल येथून आलेले आहेत. आणि जम्बो संघ प्राणपणानं हा सामना शानदार असा हा फटका, गोलंदाजीला झटका. या 4 धावसंख्येसह स्कोर झालेला आहे 43 रन, 2 विकेट. मनोज बंचारे हे फलंदाजी करत आहेत. 4 बॉलमध्ये 7 रन. आणि दुसऱ्या बाजूला फडसाहेब 12 बॉलमध्ये 20 रन. असं दोघी उत्तम फलंदाज या ठिकाणी ग्राउंडमध्ये उपस्थित आणि त्यांचा प्रयत्न चांगल्यात चांगल्या धावा करण्याचा.
अनिकेत पाटील यांची उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षक ऑलराऊंडर आपल्याला म्हणतो तसे हे जळगाव जम्बोचे सर्वच प्लेयर ऑलराऊंडर आहेत. जवळपास सर्वच खेळाडू अष्टपैलू, मात्र ज्या पद्धतीनं चेतन चव्हाण आणि अनिकेत हे आधारस्तंभ आहेत आपल्या खेळाचे. विद्युत गतीनं गोलंदाजी, निर्धाव चेंडू, अत्यंत वेगवान द्रुतगती विद्युत गती गोलंदाजी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आणि या ठिकाणी फलंदाज आउट. चांगला प्रयत्न. या ठिकाणी 5.5 ओव्हर झालेले आहेत आणि 43वर 3 विकेट्स. जळगाव जम्बो मधल्या फळीतील विस्फोटक फलंदाज माननीय लिमकर साहेब, मेहरबान कौटुंबिक न्यायालय. तर 25 चेंडूत 82 धावा या ठिकाणी लागणार आहेत. अनिकेत पाटील पुढचा चेंडू उत्कृष्टरित्या टोलवलेला आहे, पण पाहूया राइटली सेड ऑनरेबल लाहौटी सर. जैसा कि लाहौटी सर ने कहा कि शिरनाथ फड़ सर की डिक्शनरी में रनआउट ये शब्द है ही नहीं. बिजली की गति से दौड़ते हैं, विद्युत गति से दौड़ते हैं. ऐसे लगता ही नहीं कि बल्लेबाज दौड़ रहे हैं, ऐसे लगता है कि वन में शेर बाघ चीते दौड़ रहे हों. जोश आणि होश हा सर्वच प्लेयरमध्ये या ठिकाणी दिसतोय. वय मात्र लपून राहतंय. तर खेळ म्हटला की उत्साह आला आणि उत्साहाचं या ठिकाणी आनंद या ठिकाणी सर्व खेळाडू घेत असतात. उत्कृष्ट वाईड गोलंदाजी. तर कॅप्टन चेतन पुढचा बॉल या ठिकाणी अतिशय वाईडचा इशारा. या ठिकाणी दिशाहीन थोडीशी गोलंदाजी. वास्तविक उत्कृष्ट गोलंदाज आहे, मात्र हे जो 2 वाईड गेलेले आहेत तो मात्र आदर आहे. सुसाट गतीचा चेंडू. चेतन चव्हाण यांची गोलंदाजी बघून मला ऑस्ट्रेलियाचे महान गोलंदाज ग्लेन मॅग्रा यांची आठवण येते. चालही तशीच, उंची तशीच आणि गोलंदाजाची लय पण तशीच. सुंदर असा हा फटका. डीप, खूपच डीप खेळलेला आणि अशा पद्धतीनं या एकेरी धावेसह धावसंख्या मात्र 48, 3 गडी बाद. या डावातील 7वं षटक आणि 22 चेंडूंमध्ये 77ची गरज. चेतन चव्हाण यांना ग्लेन मॅग्रा म्हणावं का भारताचा तेंडुलकर म्हणावं या कन्फ्युजनमध्ये मी आत्ता आहे. 3 in 1 आहेत ते. ऑल इन वन. आणि बेटर विकेट किपिंग सुद्धा धोनी सारखी करतात. ऑफकोर्स आय डू ॲग्री सर.
सणसणीत खणखणीत दणदणीत असा हा चौकार झणझणीत अंजन घालणारा चेतन चव्हाण यांच्याबरोबर अनिकेत पाटील यांचंही खूप कौतुक करावं असे वाटतं. रीड की हड्डी ज्याला आपण म्हणतो तसं जळगाव जम्बो या संघाचे दोन आधारस्तंभ चेतन चव्हाण आणि अनिकेत पाटील अर्थात इतरही सगळं आधारस्तंभ आहेतच. सगळ्यांचं कौतुक. जबरदस्त असा फटका कप्तान पदाची जबाबदारी पार पाडताना फड साहेब या ठिकाणी 15 बॉलमध्ये 27 रन, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. या धावसंख्येसह 65 बॉल 3 विकेट 6.5 ओव्हर. 7व्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. आणि आता वर्तमान धावगती 10 वर. जज साहेबांच्या आशा नक्कीच उंचावलेल्या असतील. ग्रेट इनिंग, ग्रेट कॅमिओ बाय ऑनरेबल फड साहेब. 15 चेंडूंमध्ये 27 धावांची घनागिती. कर्णधाराला साजेशी खेळी करून पॅव्हलियनच्या दिशेनं टाळ्यांचा प्रचंड स्कोर. पुढचे फलंदाज रितेश लिमकर. 7 60. ओव्हरमध्ये 65 रन 4 विकेट. आणि आता हवे आहेत 18 बॉल्समध्ये 60 रन्स. 7 षटकानंतर 65 धावा. 4 गडी बाद 65. आता हवेत 18 चेंडूंमध्ये 60 धावा. आणि मैदानात प्रवेश करीत असताना सावरकर साहेब लॉंग ऑफ इन ॲक्शन सिंगल. एक धाव घेत लिमकर साहेब. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यशस्वी. लोअर फुलटॉस गॅप मध्ये जबरदस्त मेडिकल सर्व्हिसेस डीजे कृपया तात्काळ मेडिकल सर्व्हिसेस यांनी मैदानात धाव घ्यायची आहे.
बघा किती प्राणपणानं हा सामना खेळला जात आहे. पेन किलर स्प्रे पोहोचलेला आहे. काही काळ विश्रांती घ्यावी या खेळाडूंना. नक्कीच अत्यंत प्राणपणानं या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू, समर्पित असे खेळाडू आणि मान्यवर जजेस साहेबांनी सुद्धा धाव घेतलेली आहे आपल्या या मित्रासाठी. मोबाईल इकडे आहे त्यांचा. आपल्या या शूरवीर खेळाडूला माननीय लिमकर साहेब, माननीय शेख साहेब, माननीय सय्यद साहेब, माननीय भाटे साहेब, माननीय पवार साहेब, माननीय मोपलवर साहेब, माननीय लाहोटीजी, माननीय पवार साहेब या सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, अभिनंदन केलं आहे, या खेळाडूचं कौतुक केलं आहे. 7.4 ओव्हरमध्ये 72 रन आणि 4 विकेट. 14 बॉलमध्ये 53 रनांची आवश्यकता. पाहूया काही जादू होते का काय. जळगाव जजेस या ठिकाणी विनोद माचरे हे थोडे जखमी झालेले आहेत, पण सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षण असणारे विनोद माचरे यांची उणीव नक्कीच या जळगाव जम्बोला भासणार आहे. आणि अनेक पुरस्कार या ठिकाणी विनोद माचरेंनी घेतलेले आहेत आणि चांगल्या विकेट्स घेऊन ते ह्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा आघाडीवर आहेत असे विनोद माचरे. नक्कीच मित्रांनो, ज्या साहसिक पद्धतीनं शूरवीराप्रमाणे मैदानात प्रयत्न केलेला, आपण टाळ्या वाजवूया आपल्या मित्रासाठी. यही वो हिम्मत, यही वो हौसले, यही वो जज्बे होते हैं जो आपको महान बनाते हैं. सहा बॉलमध्ये 12 रन रितेश लिमकर आणि अभय लाहोटी. 1 बॉल 1 रन. 72 रन, 7.4 ओवर आणि 4 विकेट. कृपया करेक्शन करें नामों में. माननीय लाहोटी साहब यहाँ पर उपस्थित है पैवेलियन में, जो सभी को मार्गदर्शन कर रहे हैं समय समय पर. सावरकर साहब बल्लेबाजी कर रहे हैं. वैसे गलत नहीं है, लाहोटी साहब का व्यक्तिमत्व ही ऐसा है जो यत्र तत्र सर्वत्र हर दिशाओं में मार्गदर्शन करते रहते हैं. हसमुख व्यक्तिमत्व है, कवि मन वाले हैं, संवेदनशील मन वाले हैं. राइटली सेड सैयद साहब. लाहोटी साहब इस टीम के तेंदुलकर है. तालियां बजाइए इनके लिए, दिल भर के, मन भर के. और बहुत अच्छा लगता है सब जब ये सभी साहबान यहाँ पर हंसते हैं, मुस्कुराते हैं, जीवन का आनंद लेते हैं. बहुत आनंद होता है. न्यायदान का पवित्र कार्य करते हैं, सभी के साथ उचित इंसाफ करते हैं. अभिमान होता है इन सभी पर हमें. देखिए मित्रों, इस मैच का परिणाम चाहे जो भी हो, जीत हार ये खेल का हिस्सा है, लेकिन हमें ऐसा लगता है इस समूचे टूर्नामेंट में माननीय जजेस साहब ने जिस प्रकार से खेला है, उन लोगों ने हम सभी का दिल जीत लिया है. जोरदार तालियां सभी मान्यवर जजेस साहब के लिए. पूरे महाराष्ट्र में एक बहुत अच्छा संदेश आप लोगों के माध्यम से गया है. 2 चम्मच चुटकी भर मुस्कान, 2 चम्मच चुटकी भर मुस्कान, यही है खुशी की पहचान, यही है खुशी की पहचान. आनंद हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि क्रीडा महोत्सव म्हटला की आनंद आपण या ठिकाणी घेऊन जायचा आहे. हार आणि जीत हे तर चालूच राहणार आहे, पण आनंद खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. और लगता है ऊपर वाला भी मेहरबान है अपनी स्पर्धा पर. सूरज का तापमान कुछ कम हुआ है पिछले 3 दिनों में. आज क्वार्टर फाइनल गुड़ी पाड़वा और कल फाइनल को पवित्र रमजान. आउट.
त्रिफळाचित झालेले आहेत. मान्य लाहोटी साहेब माननीय मैदानात फलंदाजी करण्यासाठी उतरत आहेत. पैवेलियन में लौटते हुए माननीय लिमकर साहब और मैदान में प्रवेश करते हुए लाहोटी साहब. जैसे कि अभी अभी सैयद साहब ने कहा है कि इस मान्यवर जज टीम के वे सचिन तेंदुलकर है. अभय जी लाहोटी साहब एक हसतमुख व्यक्तिमत्व. आते ही अपना खाता खोला. डेफिनेटली ही इज अ बिझी क्रिकेटर. इक्वेशन आता झालेलं आहे 13 चेंडू आणि 53 धावा. 13 चेंडू 53 धावा. सरल समीकरण है. हर एक गेंद में चौका. जैसे कि अभी लिमकर साहब ने कहा था, लिमकर साहब ने कहा था कि क्रिकेट का आसान गणित है, 6-6 36 होते हैं. अगर कोई बल्लेबाज चेतन चौहान की तरह बल्लेबाजी करता है 6 गेंदों में 6 6, तो निश्चित रूप से संभावनाएं बनती है. शेवटी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, आपणा सर्वांना माहिती आहेच. प्रसाद ठाकरे साहेबांनी बघा किती उत्तुंग भावना व्यक्त केलेली आहे की चेतन सुद्धा आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे. त्याला जजेस टीम कडून उतरवा आणि 6 षटकार मारायला सांगा. अरे वा वा, काय उदात्त भावना आहे सर. ग्रेट. हे फक्त क्रिकेट या खेळामध्येच होऊ शकतं. त्यामुळे क्रिकेट या खेळासाठी मला असं वाटतं आपण सर्वांनी खूप जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. माननीय सीजीएम साहब अपनी भावनाओं को व्यक्त करना चाहते हैं. ऐसी बात सिर्फ जलगांव में हो सकती है, क्रिकेट में नहीं हो सकती. धन्यवाद सर आपके प्रोत्साहन के लिए. निश्चित रूप से आपके शब्द हमारे लिए प्रेरणाओं का स्रोत है. जबरदस्त. क्या गजब के दौड़े हैं. अगर बिजली भी होती तो उसे पीछे छोड़ देते. 10 चेंडू 49 धावा. कट किया है गली क्षेत्र में. जब से लाहौटी साहब बल्लेबाजी के लिए आए ऐसे लग रहा है कि मैदान में बिजली चमक रही है, विद्युत गति दौड़ रही है. इस पारी में पहले देखा था श्रीनाथ फड़ साहब को. फड़ साहब भी ऐसी दौड़ते हैं तेज गति से. वाइड. क्रिकेटचं हे एक मैदान असं आहे की इथे प्रत्येक जण फक्त खेळाडू भासतो. सावरकर साहब और हम जजेस के पैवेलियन में स्वागत करते हैं. जजेस को समर्थन करने के लिए आए हैं पूसत से, विशेष रूप से बुल्ढाना के मूल निवासी मोपलवर साहब जो इस टूर्नामेंट में खिलाड़ी के रूप में भी भाग ले रहे हैं. मावतवार साहब एक युवा व्यक्तिमत्व. 4 रन. जबरदस्त फॉर्म में वीर सावरकर साहब. आठ चेंडू 42 धावा.
7 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे जळगाव जजेस संघासाठी. आजचा जो क्षण आहे या आदरणीय जजेस आणि कर्मचारी संघटनेचा संघ यांचा जो हा सामना होत आहे हा एक अविस्मरणीय असा क्षण आपण आपल्या जीवनामध्ये कायमचा राखून ठेवू असा हा क्षण आहे. मी याला म्हणेल दुग्ध शर्करा योग. गुढीपाडव्याला आपण आपल्या घरी गोडधोड करत असतो, पण आज त्या गोडाव्यामध्ये आपल्या पाचीपक्वान्नाच्या जेवणामध्ये हा जो आज सामना रंगत आहे, जे प्रेम आपल्यामध्ये रंगत आहे, जे भावनात्मक प्रेम साहेब आदरणीय साहेब आणि कर्मचारी यांच्यामध्ये वाढलेलं आहे, वृद्धिंगत होत आहे, यासाठी या पर्टिक्युलर गोष्टीसाठी हा सामना अनेक कायमचा चिरस्थायी असा लक्षात राहील. प्रत्येक गुढीपाडव्याला कर्मचाऱ्यांचे भावनिक प्रेम हे वृद्धिंगत झालेलं आहे. असा हा सामना, ऐतिहासिक सामना आपण मानूया. धन्यवाद वाणी साहेब. खूप सुंदर अशा भावना या आयोजन आणि नियोजनासंदर्भात आपण व्यक्त केलेल्या आहेत. आता इक्वेशन झालेलं आहे 6 चेंडू आणि 42 धावा. अजूनही आशावाद व्यक्त केलोय. क्रिकेटचं टोपण नाव आशा आहेच. निर्धाव चेंडू पंकज पाटील अष्टपैलू नाइस शॉट, एफर्टलेस ब्रिलियंट शॉट सावरकर साहेब. आणि सर्वांचे लाडके असे माननीय साहेब लाहोटीजी पुन्हा एकदा लॉंग ऑफ. एक रन. तर सामन्याच्या या शेवटच्या क्षणांमध्ये सर्व मान्यवरांचं आणि या स्पर्धेदरम्यान ज्या पद्धतीनं सर्व मान्यवर न्यायमूर्ती साहेबांनी भाग घेऊन सर्वांना प्रोत्साहित केलेलं आहे,